जोहार, मी श्रीमंत सुरपाम। आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातून ही बातमी आहे। नारायणपूर येथील शेतकऱ्यांनी एका कृषी केंद्रातून धान बियाणे घेतले होते, परंतु धान बियाणे निकृष्ट दर्जाचे प्राप्त झाल्याने फसवणूक झाल्याचा गंभीर तक्रार अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे। शेतकऱ्याचे आरोप आहेत की त्यांनी अंकुश श्री सीड्स 1001 या दर्जेदार धान बियाण्याची मागणी केली होती, मात्र कृषी केंद्राकडून त्याऐवजी 1010 या वेगळ्या जातीचे बियाणे पुरवण्यात आले। चुकीच्या बियाणामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कृषी केंद्रावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी आमदाराकडे केली आहे। यावेळी सिनेट सदस्य तनुश्रीताई आत्राम, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण ऐरावार, बानया जगनम, रवी सुलतान तसेच नारायणपूर येथील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांनी शासन आणि कृषी विभागाने तात्काळ दखल घेऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केली आहे। बाबा, सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, तर यांची मागणी आहे की आम्हाला भरपाई पाहिजे, तर काय म्हणाल? ह्याच्यामध्ये जे दुकानातून ज्या सीड्स घेण्यात आले आणि ते सीड्स जे आपल्याला पाहिजे होता ह्यांना जवळजवळ एक प्रकार म्हणतात 135 दिवसाचा, परंतु ह्यांना जे सीड देण्यात आलेलं 90 दिवसाचा आणि त्या दृष्टिकोनातून जे 90 दिवसामध्ये जे निघाला त्याच्यामुळे फार मोठा अतिवृष्टी आल्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ह्याचा भरपाई मिळायला पाहिजे अशा प्रकारच्या मागणी शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि त्या प्रकारे निवेदनसुद्धा दिलेलं आहे। आता मी परवा चाललेलो आहोत, ते आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी बोलतो, कृषी मंत्रीसुद्धा त्या मीटिंगमध्ये आहेत, त्यांच्याशी बोलतो आणि काय आपल्याला मदत करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण मदत करण्याच्या भूमिका राज्य सरकारच्या राहील। महत्त्वाचं म्हणजे ज्या दुकानातून ह्या लोकांनी घेतला, ज्या कंपनीचा माल आहे त्यांच्यावर पोलीस कारवाई झाला पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा आपण प्रयत्न करू, कारण की हा एक प्रकारचा धोकेबाजी आहे शेतकऱ्यांना, कारण की जे उत्पन्न काढतात ते वर्षभर त्यांना अन्नाच्या दृष्टिकोनातून ते लोक वापरत असतात आणि ते फार मोठं नुकसान झालेलं आहे, जवळजवळ 100 एकराच्या वर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आणि त्या दृष्टीने कारवाई योग्य प्रकारे झाला पाहिजे, हा सुद्धा माझ्या भूमिका राहणार आहे आणि पोलीस केससुद्धा आपण करायचा प्रयत्न आपण करू आणि जे दुकानदारांनी दिलं त्या दुकानाला सुद्धा सील करण्याच्या दृष्टिकोनातून कारवाई केलं जाईल, हे सुद्धा मी या निमित्तानं सांगू इच्छितो। बाबा, सिरोंचाच नव्हे तर संपूर्ण अहेरी विधानसभेतही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं। नाही, 4 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झालेले आहेत। अहेरी तालुका सोडून बाकीचे 4 तालुके आपल्या निर्वाचन क्षेत्राचे दुष्काळ जाहीर झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून या दुष्काळाचा जे फायदा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ते फायदा मिळत राहतो आणि ते योग्य प्रकारे त्यांना मोबदला आणि योग्य प्रकारे मदत सरकारचं मिळेल। ओके, धन्यवाद। आमचे प्रतिनिधी सुरेश तिपट्टीवर यांचा हा स्पेशल रिपोर्ट। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।